हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे फूडवर्ल्डमध्ये। तर हेल्दी पराठा सीरीजमधला तिसरा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। तर तो असणार आहे मेथी पराठा। तर इथे मेथीची एक जुडी घेतलेली आहे, हिरवीगार अशी मेथी घ्यायची आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण मेथीची जुडी घेतलेली आहे। तर हेल्दी पराठा सीरीजमध्ये 2 पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, नक्की जाऊन बघा। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला भाजी जी आहे ती नीट करून घ्यायची आहे। तर तिची कोवळी कोवळी अशी पानं घेणार आहोत आपण। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला फक्त पानांचा वापर करायचा आहे पराठ्यांमध्ये, देठं अजिबात घ्यायची नाहीयेत। तर एक एक करून आपण सर्व जी पानं आहे ती सेपरेट करून घेणार आहोत आणि देठाचा भाग जो आहे तो साईडला करणार आहोत। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण पानं सेपरेट करून घेतलेले आहेत। तर इथे 3 बटाटे घेतलेले आहेत। कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन आपण शिजवून घेणार आहोत। तर भाजी छान आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर इथे बघू शकता बारीक अशी चिरून घ्यायची आहे। जितकं जमेल तितकं बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे, कारण की खाताना मेथीच्या भाजीचा कडवटपणा आपल्याला जाणवला नाही पाहिजे, त्यासाठी आपण जमेल तितकं बारीक चिरून घेणार आहोत। तर बघू शकता भाजी आपली छान चिरून झालेली आहे। तर इथे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार करताना आपण इथे आलं, लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे। साहित्याचं प्रमाण खाली कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर इथे थोडंसं पाणी टाकून आपण बारीक अशी पेस्ट रेडी करून घ्यायची आहे। तर छान अशी पेस्ट रेडी झालेली आहे आपल्याला। तर आता आपण पीठ मळून घेणार आहोत पराठ्यांसाठी। तर इथे मेथीची जी भाजी घेतलेली, जी नीट करून घेतलेली आपण ती घेतलेली आहे, हिरवं वाटण घेतलेलं आहे, बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे काही मसाले टाकायचे आहेत। तर इथे मालवणी मसाला, गरम मसाला, धने पावडर, त्यानंतर हळदी पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे सर्व जे साहित्य आहे पराठ्यांचं ते आपल्याला एकजीव करायचं आहे। आणि त्यानंतर थोडंसं बाइंडिंगसाठी आपल्याला इथे दही टाकायचं आहे। 2 चमचे दही घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व जे आहे भाजीचं जे मिश्रण आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला प्रेस करत करत हे सर्व साहित्य एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मावेल इतकं पीठ आपल्याला टाकायचं आहे। तर इथे 2 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हलक्या हाताने आपण बघू शकता कणिक मळतो त्या पद्धतीमध्ये, पण थोडंसं घट्टसर आपण इथे कणिक जे आहे, जे पराठ्यांचं पीठ जे आहे ते आपण मळून घेणार आहोत। पीठ जास्त कोरडं वाटत असेल तर इथे आपण थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर 1 चमचा तेल लावून 15 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर बघू शकता आपलं पीठ छान असं एकजीव झालेलं आहे। तर आता आपण पराठे लाटून घेऊया। पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला पराठे लाटायचे आहेत। तर एक एक असा गोळा करून घेतलेला आहे आणि थोडंसं जाडसर असे पराठे आपल्याला लाटायचे आहे, जास्त पातळ असे लाटायचे नाहीयेत। बघू शकता हलक्या हाताने प्रेस करत करत गोल आकारामध्ये आपण हे पराठे असे लाटून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या पराठ्यांना देऊ शकता। तर इथे बघू शकता आपले पराठे छान एक एक करून लाटून होत आलेले आहेत। तर आता आपण दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर इथे तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे। बघू शकता आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून असे पराठे जे आहेत ते दोन्ही बाजूने असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही तेलाचा, तुपाचा वापर करू शकता। तर इथे 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने आपल्या पराठ्यांना जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे। त्यानंतर मध्यम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पराठे छान शेकून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपले पराठे छान तयार होत आलेले आहेत। तर आजची पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।